अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी शिवाजी महाराजांना वापरलेली वाघनखं सध्या नागपूरच्या या अजाब बंगल्यामध्ये आणि आज शिवजयंतीच्या औचित्यानं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागपूरच नाही तर मध्य भारतातील नागरिकांना इतिहासप्रेमींना ही शिवरायांची वाघनखं पाहण्यासाठी या अजाब बंगला संग्रहालयामध्ये गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लंडनमध्ये असलेली ही वाघनखं जी आहे ती सध्या भारतात आहे आणि 7 फेब्रुवारीला या वाघनखांचं जे आहे ते नागपूरमध्ये आगमन झालं आणि तेव्हापासून नागरिकांच्या भेटीसाठी ही वाघनखं इथं आहेत आणि पुढचे 8 महिने ही वाघनखं या अजाब बंगल्यात असणार आहे। त्यामुळे इतिहासप्रेमी असेल, संशोधक असेल किंवा शिवप्रेमी असेल त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे आणि त्यातल्या त्यात आज शिवाजी महाराजांची जयंती, त्यामुळे दुग्ध शर्करा योग जुळून आला आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं जी आहे ती ही वाघनखं पाहण्यासाठी आज नागरिकांना इथं गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी दुरून हे वाघनखं पाहण्यासाठी लोक इथं गर्दी करतात। आपल्यासोबत संग्रहालयाचे अधिकारी आहेत। पुढचे 8 महिने ही वाघनखं इथं असणार आहे। आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही इथं विना तिकीट प्रवेश देताय, काय तुमचा आजचा हा सगळा दिवस असणार? म्हणजे आम्ही विचार नव्हता केला की शिवजयंतीमुळे आम्ही हे केलं होतं, सर्व जनतेला आव्हान केलं होतं की जास्तीत जास्त संख्येने हे जे आहे प्रदर्शन बघण्यासाठी यावं आणि त्यासाठीच की याची प्रचार प्रसिद्धी व्हावी आणि आज शिवजयंती असल्यामुळे सर्व शिवप्रेमींना हा वारसा जो आहे तो मोफत पाहण्यासाठी मिळावा असं आम्ही आव्हान केलं होतं। पण त्या निमित्ताने आत्तापर्यंत म्हणजे दुपारपर्यंत जो मिळालेला आम्हाला जो प्रतिसाद आहे तो खूपच जास्त आहे। म्हणजे आम्ही अपेक्षेपेक्षा जो आमचा रोजचा पल्ला होता तो आमचा आता अर्ध्या दिवसातच गाठला गेलेला आहे आणि आणखीन पुढे आम्हाला अपेक्षा आहे की याच्यापेक्षा आणखीन जास्त जे आहेत तो येण्याचं म्हणजे पर्यटक जे आहेत, जे शिवप्रेमी आहेत ते येण्याचा ओघ आहे असं आमची अपेक्षा आहे। ही वाघनखं तर नक्कीच आकर्षणाचं केंद्र आहे, शिवाय इतर पण शस्त्र येतात, त्यांचं काय महत्त्व आहे आणि ज्यावेळी नागरिक किंवा विद्यार्थी इथं पाहायला येतात त्यावेळी काय त्यांची प्रतिक्रिया असते? तेच म्हणजे मुळात म्हणजे कसं की ही शस्त्र जी आहेत वाघनखं जी आहेत त्यांचं तर महत्त्व प्रत्येकाला माहितीच आहे, पण इतर जी शस्त्र आहेत की ज्याप्रमाणे मानवाची उत्क्रांती झाली, मानवाने ज्याप्रमाणे हे करायला सुरुवात केली की सर्वात प्रथम जी आहे ती फेकणारी शस्त्रांचा वापर केला, त्याच्यानंतर तो जो आहे मग कॉम्बॅक्ट वेपन्स जे आहेत म्हणजे तलवारी, ढाली यांच्याकडे आला आणि त्याच्यानंतर मग क्लोज कॉम्बॅक्ट वेपन म्हणजे छोटे खंजीर, छुरे अशा प्रकारचे विविध प्रकारची शस्त्र जी आहेत ती इथं प्रदर्शित करण्यात आलेली आहे आणि या शस्त्रांचं महत्त्व, त्यांची माहिती, ती कशी तयार केली गेली किंवा त्यांचे भाग काय आहेत आपल्याला हे सहसा माहिती नसतं। फक्त एक शस्त्र दिसतं तलवार, पण तलवारींचे विविध प्रकार, तलवारीच्या भागाचे विविध नावे आहेत, त्यांना विविध प्रकार पडतात। तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या येणाऱ्या पिढीला, आपले जे तरुण विद्यार्थी आहेत, तरुण वर्ग जे आहेत त्यांना ते समजून यावेत, त्याची माहिती कळावी यासाठी जे आहेत त्या सविस्तर जे आहेत त्यांची माहिती इथं प्रदर्शित करण्यात आलेली आहे। आणि ही शस्त्र जी आहेत या शस्त्रांची इथं प्रदर्शन करायचं मुख्य कारण असं की ज्या शस्त्रांच्या बळावर आपले मावळ्यांनी, आपल्या सरदारांनी हे स्वराज्य टिकवलं, वाढवलं, त्या शस्त्रांचं देखील त्या स्वराज्याच्या लढाईमध्ये तेवढंच महत्त्व आहे आणि ते महत्त्व जे आहे ते जनसामान्यांपर्यंत पोहोचावं त्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन आहे आणि त्यासाठीच हा सगळा प्रयत्न। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही पुन्हा एकदा आम्ही वाघनखं दाखवतोय। ही तीच वाघनखं आहेत जी लंडनवरून भारतात आणण्यात आलेली आहे आणि पुढचे 8 महिने जे आहेत ती या वाघनखांचा मुक्काम हा जो आहे तो नागपूरमध्ये असणार आहे। हीच ती वाघनखं आहे ज्या वाघनखांचा उपयोग करून शिवाजी महाराजांना जे आहे ते कोथळा काढला होता आणि त्यामुळं पराक्रमाचं प्रतीक म्हणून ही वाघनखं जी आहेत ती ओळखल्या जातात। अनेक भारतीय ज्यावेळी लंडनमध्ये जायचे त्यावेळी या वाघनखांना पाहून जे आहेत ते नतमस्तक व्हायचे, मात्र आता ही वाघनखं भारतात आणि नागपुरात आलेली आहे। त्यामुळं आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं ही वाघनखं बघण्याचा योग जो आहे तो नागपूर आणि मध्य भारतातील नागरिकांना जो आहे तो या निमित्तानं मिळतो आणि आपण पाहतोय की आज या निमित्तानं मोठी गर्दी जी आहे ती ही वाघनखं पाहण्यासाठी इथं नागरिकांकडून करण्यात आलेली आहे आणि पुढचे 8 महिने ही वाघनखं अशाच पद्धतीनं नागपूर आणि शिवप्रेमींसाठी इथं उपलब्ध असणार आहेत। मी 4थ्या वर्गात असताना मला इतिहासामध्ये हा धडा होता आणि आज ते जेव्हा मला कळलं की ती नागपूरमध्ये आलेली आहेत आणि आपलीच जी संपदा आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि ती बघायचा योग येतो आहे, तर आवर्जून मला यावंसं वाटलं आणि मुलांना पण घेऊन यावंसं वाटलं। कारण जे आपण इतिहासामध्ये शिकलो ते प्रत्यक्षात अनुभवायला आज इथे मिळालं, त्यामुळे खूप छान वाटलं। महाराजांची शस्त्राची कला इथे असेल, त्यांचं स्थापत्य कला सगळ्या बघताना खूप आनंद झाला आणि मुलांना पण ते सांगताना, कारण आधुनिक युगातले फक्त जे शस्त्रास्त्र आहे ते मुलांना माहिती आहे, पुरातन काळामध्ये जर महाराजांच्या वेळेला कसे वापरायचे, त्याच्यामागचा त्यांचा उद्देश काय असायचा, हे सगळं या प्रदर्शनातून बघायला मिळालं। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आता भाल्यांचाच प्रकार आहे, तर फक्त हा युद्धासाठी न होता जे द्वारपाल यूज करायचे म्हणजे वापरायचे तो भाल्याचा प्रकार
कुठल्या याच्यासोबत म्हणजे युद्धाच्या प्रकार जसे घोडस्वार आहे ते कुठल्या प्रकारचे शस्त्र वापरायचे, हत्तीवर बसणारे अश्वावर जे हत्तीवर गजावर बसणारे जे हे होते योद्धा ते कुठल्या प्रकारचे शस्त्र वापरायचे, त्याच्यानंतर महाराजांच्या काळाच्या पूर्वी कुठल्या प्रकारच्या तलवारी होत्या आणि महाराजांनी आपल्या मावळ्यांना इजा पोहोचू नये म्हणून त्याला जे गार्ड वगैरे तयार केलं त्या प्रकारच्या तलवारी, त्या सगळ्या याच्यामध्ये बघायला आणि खूप आनंद झाला. काय तुमचा अनुभव आहे? नक्कीच एक नागपूरकर म्हणून मला खूप मोठा अभिमान आहे आणि आम्ही हे किल्ले बनवतो. समोर एक प्रतापगडचा किल्ला आम्ही प्रतिकृती बनवलेली आहे. वाघनखं आणि प्रतापगड याचा फार जवळचा संबंध आहे. या प्रतापगड किल्ल्यावरतीच वाघनखाचा प्रसंग आला आणि अफजल खानास शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणीच वाघनखांनी मारलं. ते वाघनखं आपल्या नागपूरमध्ये आले आहेत. त्याचं एक नागपूरकर म्हणून आम्ही खूप खूप स्वागत करतो आणि हे आयुष्यामध्ये आपल्याला 350 वर्षापूर्वीचे हे वाघनखं आपल्याला बघायला मिळतात आहे. यापेक्षा आपलं अजून सौभाग्य आपल्याला काही म्हणता येणार आहे की आपले खूपच सौभाग्य होतं की आपण हे वाघनखं बघतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.